प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो परमेश्वर प्रदान करो। आजच्या या वेळामध्ये आम्ही परमेश्वराच्या भवनामध्ये आलेलो असताना परमेश्वराच्या पवित्र वचनात आम्ही अशा एका विषयाला, अशा एका बाबीला आम्ही समजून घेणार आहोत। तो विषय आहे की येशू बोलला आणि तसं झालं। हालेलुया। प्रभू येशू बोलला आणि तसं झालं। सो तुमच्याही जीवनामध्ये या गोष्टी घडतील। हालेलुया। परंतु त्या विश्वासाने आम्ही प्रभूचं वचन ऐकणं, विश्वासाने आम्ही प्रभूचं वचन ग्रहण करणं गरजेचं आहे। त्याच वेळात त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू शकतात, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होऊ शकतात। आम्ही विश्वास करतो प्रभूच्या वचनावरती। जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी वाजवा। थँक्यू लॉर्ड। पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला अनेक प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या मोठमोठ्या अद्भुताबद्दल, चमत्काराबद्दल आम्हाला पाहायला मिळतं। प्रभू येशू ख्रिस्ताने शब्द बोलला आणि तसं घडून आलं। हालेलुया। या गोष्टी आम्हाला शिकवतात की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य होतं, आहे आणि असणार आहे। हालेलुया। कारण आम्ही पाहतो की त्या प्रभूने या जगाच्या निर्मितीच्या वेळामध्ये तो शब्द बोलला आणि त्या शब्दाच्या द्वारे सृष्टीची निर्मिती झाली, सगळ्या गोष्टीची निर्मिती झाली। आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळामध्ये तो या जगामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताने मोठमोठे चमत्कार केले, मोठमोठ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या आणि त्या गोष्टी त्याच वेळामध्ये, त्याच घटकेमध्ये, त्या समयामध्ये पियानो त्या गोष्टी घडून आल्या। हालेलुया। आणि म्हणून पियानो आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणामध्ये आलेला असताना प्रभू येशू ख्रिस्ताकडनं जी अपेक्षा घेऊन तुम्ही त्याच्या भवनामध्ये आलेला आहात, ती अपेक्षा खाली जाणार नाहीये, तर ती अपेक्षा प्रभू नक्की तुमच्या जीवनात पूर्ण करेल। कारण या ठिकाणामध्ये आम्ही अशा गोष्टी पाहणार आहोत की त्या आम्हाला शिकवतील की प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्या ज्या लोकांनी मागितलं, ज्या ज्या लोकांनी त्याच्याकडे प्रार्थना केली, त्या त्या प्रत्येक लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आला। सृष्टीने त्याचा अनुभव घेतला, शताधिपतीने त्याचा अनुभव घेतला, दरिद्री व्यक्तीने सुद्धा त्याचा अनुभव घेतला, एका गरीबाने सुद्धा त्याचा अनुभव घेतला, एका विधवेने सुद्धा त्याचा अनुभव घेतला, एका पापमय स्त्रीने सुद्धा अनुभव घेतला। तर पियानो आम्ही सुद्धा एक सामान्य व्यक्ती म्हणून या जगामध्ये असताना आम्ही सुद्धा त्याचा अनुभव घ्यायला तो परमेश्वर समर्थ आहे आमच्या जीवनामध्ये तो अनुभव द्यायला। हालेलुया। फक्त तो विश्वास आम्ही घेऊन त्याच्याकडे येणं गरजेचं आहे। कारण विश्वासा वाचून देवाचं वचन सांगतं की विश्वासा वाचून त्याला संतुष्ट होणे अशक्य आहे। विश्वास जर धरून आम्ही त्याच्याकडे येतो ना, तर त्या विश्वासाच्या द्वारे आम्हाला मिळणार आहे आणि विश्वास नसेल तर आम्हाला मिळणार नाहीये। आणि म्हणून पियानो एक पहिली महत्वपूर्ण गोष्ट आम्ही पाहूया। मार्क शुभवर्तमानाचा अध्याय 4 आणि वचन 39 मध्ये या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं। मार्क चॅप्टर 4 वर्स 39, मार्क शुभवर्तमान 4 अध्याय आणि वचन 39 मध्ये, तेव्हा त्यांनी उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला आणि अगदी निवांत झाले। तेव्हा त्यांनी उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले। हालेलुया। या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने वाऱ्या आणि वादळाला शांत केलं, त्याने धमकावलं। वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की आपल्या शिष्यांसमवेत प्रभू येशू ख्रिस्त एका मत्स्यामध्ये तो प्रवास करत असताना त्या ठिकाणामध्ये पियानो त्या गालिल समुद्र जो आहे त्या गालिल समुद्रामध्ये पियानो वार वादळ सुटलं आणि त्या परिस्थितीचा सामना हे सर्व शिष्य करत असताना शिष्यांना प्रश्न पडला की आता आपण मरणार, आता आपलं काहीच खरं नाहीये। हालेलुया। जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर हा भाग वाचला तर आम्हाला लक्षात येतं की नंतर मोठे वादळ झाले व लाटा मत्स्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला। तो तर वरामावर उश्वास घेऊन झोपी गेला होता। तेव्हा ते त्याला जागी करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय? हालेलुया। म्हणजे त्यांना काय वाटलं की आता आपण बुडणार, आता आपण
होणार, आता आपलं काही खरं नाही. हालेलुया, हालेलुया. किती जणांना असं वाटतं बरं का आपल्या जीवनात, आता आपलं काही खरं नाहीये, आता काहीच होऊ शकत नाही, आता कुठलीही शक्यता नाहीये, आता कोणती गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडू शकत नाही, आता मला कोणत्या स्वरूपाची आशा नाही. किती जणांना आहे असं? किती जणांना वाटतं? बऱ्याच जणांचं आहे, परंतु हात नाही दाखवणार तुम्ही, मला माहिती आहे. हालेलुया. त्या शिष्यांसारखाच अनेक वेळेस आम्ही विचार करतो, आम्हाला वाटतं की आता काहीही घडू शकत नाही, आता काहीही होऊ शकत नाही, आशा नाहीये, आता होणार नाहीये, आता काही घडणार नाहीये. हालेलुया. शिष्यांनी म्हणलं की आता आपण बुडणार. गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काहीच वाटत नाही का? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणले, उगा रहा, उगा रहा, शांत हो. आणि वचन आम्हाला सांगतं, मग वारा पडला व अगदी निवांत झाले. ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वाऱ्या वादळाला धमकावलं, त्या वेळामध्ये, त्याच क्षणामध्ये, त्याच घटकेला विलंब न करता, वेळ न घेता, त्याच वेळामध्ये वारं वादळ शांत झालं. आम्ही सर्वजण म्हणूया, वारं वादळ शांत झालं. हालेलुया. वाऱ्या वादळाला वेळ लागला का? नाही. त्याच स्वरूपाने जर आम्ही विश्वास करून प्रभूकडे म्हणतो, प्रभूला मानतो आणि प्रभूला आम्ही जर प्रार्थना करतो की प्रभू, आज माझ्या जीवनामध्ये जे वादळ वादळ आहे, माझ्या जीवनामध्ये जी समस्या आहे, माझ्या जीवनामध्ये जी अडचण आहे, माझ्या जीवनामध्ये जी ही गोष्ट आज वादळाच्या समान आहे, लाटाच्या समान माझ्या जीवनामध्ये येत आहे, प्रभू त्या प्रत्येक गोष्टीला काय म्हणत आहे? उगा रहा, शांत हो. त्याच वेळामध्ये तुमच्या जीवनातील त्या प्रत्येक वाऱ्या वादळाला, त्या प्रत्येक समस्याला तो शांत करायला तू समर्थ आहे. हालेलुया. तो प्रभू समर्थ आहे. कुठल्या प्रकारच्या अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये राहू शकत नाही. जर प्रभू तुमच्या जीवनामध्ये त्या वाऱ्या वादळाला जर शांत करतो, तर त्या परत कधी तुमच्या जीवनामध्ये उद्भवणार नाही. हालेलुया. प्रभू जर शांत करतो ना, तर त्या वारा वादळाला परत 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 तुमच्या जीवनामध्ये येण्याचा अधिकार राहत नाही. कारण सृष्टीचा निर्माण करता एकदा जर धमकावतो, तर ती गोष्ट तुमच्या जीवनात परत उद्भवत नाही. कारण प्रभू त्याच्या लोकांच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. सो वादळाला शांत करणं हे त्याच्या हातामध्ये, त्याच्या शब्दामध्ये आहे. आणि आज तोच प्रभू तुमच्या जीवनामध्ये तो त्या वाऱ्या वादळाला, त्या समस्यांना तो म्हणत आहे, उगा रहा, शांत हो. काळजी करू नका, प्रभू तुमच्या बरोबर आहे. तो प्रभू तुमच्या नावेमध्ये आहे, तो तुमच्या अंतकरण रूपी नावेमध्ये आहे. आणि तो तुमच्या अंतकरणामध्ये असल्या कारणाने कितीही मोठं वारं वादळ जरी उठलं ना, तर तुम्ही घाबरू नका, चिंतित होऊ नका. तो तुमच्या आत्मिक रूपी नावेमध्ये तो बसलेला आहे. तो तुमची नाव बुडू देणार नाही आणि तुम्हाला सुद्धा तो बुडू देणार नाही. हालेलुया. फक्त विश्वास मात्र धरा, म्हणजे तो तुमच्या जीवनात मोठे कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. त्यानंतर आणखी एक मोठा चमत्कार, मोठी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने शब्दाच्या द्वारे घडून आणलं. आणि आम्ही पाहतो योहान वर्तमान अध्याय 11 आणि वचन 43 आणि 44 मध्ये. जॉन चॅप्टर 11 वर्स 43 and 44. योहान वर्तमान अध्याय 11, 43 आणि 44. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याने हातपाय त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्याला म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहतो की जो लाजर नामक एक व्यक्ती आहे, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की प्रभूचं फार प्रेम लाजरावरती होतं. कारण या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं ना, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. प्रभू येशू ख्रिस्त कुठल्या व्यक्तीसाठी रडलेला नाहीये, फक्त लाजरासाठी तो रडला. हालेलुया. मनुष्यावरती प्रीती करणारा तो प्रभू आहे. हालेलुया. तो लाजरावरती प्रीती करतो, तर आमच्यावरती तो प्रीती करत नाही का? नक्कीच आहे. तो प्रत्येक मनुष्यावरती प्रीती करतो. परंतु आम्ही पाहतो की या लाजराला मरून किती दिवस झाले होते? 4 दिवस. आणि त्याच्या बहिणीने म्हणलं की गुरुजी
प्रभूची आता त्याची दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहे. येशूने तिला म्हणले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील, असे मी तुला सांगितले नव्हते का? यावरून त्या ठिकाणामध्ये त्यांनी धून काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हणले, हे बापा, तू माझे ऐकले आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो. आणि त्या ठिकाणामध्ये प्रियांनो, लोकांना आश्चर्य वाटलं. आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने लाजराला आवाज दिली. त्या बहिणीने म्हणलं की माझ्या ठाई असलेला अविश्वास तुम्ही दूर करा, मी विश्वास करते. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील. या अभिवचनाच्या द्वारे त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हणले, लाजरा बाहेर ये, लाजरा बाहेर ये. आणि त्याच क्षणामध्ये जो मेलेला लाजर, की ज्या लाजराला मरून 4 दिवस झाले होते, तो मेलेला लाजर त्याच्या प्रेत वस्त्रासहित तो कबरीतून बाहेर आला. हालेलुया, हालेलुया. सो मेलेल्यांना सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. हे चमत्कार त्याही वेळात घडले आणि आता घडतात आणि याच्यानंतर सुद्धा घडणार आहेत. याच्यामध्ये शंका करण्याची कुठलीही गोष्ट नाहीये, कोणतंही कारण नाहीये. हालेलुया. ज्याच्या त्याच्या विश्वासाने त्या गोष्टी, ते चिन्ह चमत्कार घडत असतात. परंतु प्रियांनो, ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात की त्या लाजराला जर प्रभू येशू ख्रिस्त जिवंत करू शकतो, आम्ही तर जिवंत आहोत. आमच्या जीवनातील समस्या, आमच्या जीवनातील व्याधी, आमच्या जीवनातील आजार तो बरं करू शकत नाही का? सगळ्यात मोठा आजार, सगळ्यात मोठी व्याधी कोणती आहे? मरण आहे. मरणापेक्षा दुसरी कोणती व्याधी मोठी आहे का? मरणापेक्षा दुसरं काहीच मोठं नाहीये. त्या मरणावरती विजय मिळवणारा माझा प्रभू आहे. हालेलुया. त्या लाजराला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलं की मृतांना सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आज जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या प्रियजनांच्या जीवनामध्ये तुम्ही मृत्यूशी तुमची झुंज तुम्ही करत आहात, मृत्यूबरोबर तुमची झुंज आहे, तर प्रभू या गोष्टी पाहतोय. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या प्रकारे म्हणलं की विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील, आज जर तुम्ही विश्वास करता तर तुमची ती मृत्यूची झुंज प्रभू संपवेल. नवं जीवन द्यायला तो समर्थ आहे. हालेलुया. नवीन जीवन द्यायला तो समर्थ आहे, नवीन सामर्थ्य द्यायला तो समर्थ आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं की त्याला कुठली गोष्ट अशक्य नाही. सगळं काही शक्य करणारं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. त्याच प्रकारे आम्ही पाहतो की एका पक्षघाती व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं. मग त्याचं पुस्तक, याचा अध्याय 9 आणि वचन 6 आणि 7 मध्ये आम्ही वाचूयात. मॅथ्यू चॅप्टर 9 वर्स 6 and 7. मत्तय 9, 6 आणि 7. तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हालेलुया. या ठिकाणामध्ये पियानो पक्षघाती व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने शब्द बोलला आणि तो पक्षघाती व्यक्ती विलंब न करता तो बरा झाला. आम्ही सर्वजण म्हणूया, विलंब न करता पक्षघाती व्यक्ती बरा झाला. कधी बरा झाला? विलंब न करता, म्हणजे वेळ न घालवता. हालेलुया. त्याला वेळ लागला नाही. त्याच वेळामध्ये पियानो तो पक्षघाती व्यक्ती, या वचनामध्ये, या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या पक्षघाती व्यक्तीला पडून पियानो अनेक वर्ष झाले असतील. पक्षघाती व्यक्ती आपल्या परिचित असतात, नातेवाईकामध्ये असतात. त्या लोकांना आम्ही जर पाहिलं तर पियानो ते पूर्णपणे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. असे अनेक प्रकारच्या लोकांना आम्ही पाहिलं. त्यांना बरं प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं, ह्या गोष्टी सुद्धा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिल्यात. हालेलुया. सर्व काही करणारा प्रभू आहे. त्या व्यक्तीचा विश्वास, त्याच्या नातेवाईकांचा विश्वास, त्या व्यक्तीने केलेला प्रभूवरती विश्वास, त्या वेळामध्ये त्याच्या जीवनात ह्या गोष्टी घडू शकतात. कारण वचनात आम्ही पाहतो, येशू त्यांचा विश्वास पाहून
पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा, त्या ठिकाणामध्ये एक मोठा चमत्कार घडून येतोय. तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. आणि वचन सांगतं की मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोक समुदाय भयभीत झाले, ते चकित झाले. आणि मग ज्या देवाने मनुष्यामध्ये इतका मोठा चमत्कार केला, जो मोठा अधिकार दिला, या गोष्टी पाहून प्रियांनो लोकांनी देवाचा गौरव केला. हालेलुया. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षाअगोदर मोठा चमत्कार केला, त्या पक्षघाती व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं, तो प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रकारचा चमत्कार आज करू शकत नाही का? हालेलुया. समजतंय बोललेलं? प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षांना अगोदर हा मोठा चमत्कार केला, पक्षघाती व्यक्तीला बरं केलं. तोच प्रभू येशू ख्रिस्त आज त्या पक्षघाती व्यक्तींना म्हणत आहे, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. हालेलुया. उठ. आम्ही विश्वासाने ज्या वेळामध्ये प्रभूचे वचन, प्रभूच्या शब्दांना आम्ही ग्रहण करतो ना, त्या वेळामध्ये आमच्या जीवनात कितीही मोठी व्याधी असू द्या, किती मोठा आजार असू द्या, किती मोठी समस्या असू द्या, आम्ही स्वीकारतो येशूच्या नावामध्ये. तर प्रियांनो, आमची ती व्याधी, तो विकार, तो प्रत्येक त्रास येशूच्या नावामध्ये नक्की बरा होतो. कारण या ठिकाणामध्ये जसं त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा, मग तो उठून आपल्या घरी गेला, तिथं नाही पडून राहिला. हालेलुया. तो व्यक्ती तिथं पडून नाही राहिला. हालेलुया. जर प्रियांनो प्रभूचं वचन सांगत आहे, प्रभूने स्वतः म्हणलं उठ, तर त्या व्यक्तीने म्हणलं नाही की अजून काही बरंच वाटत नाही. हालेलुया. थोडं थोडं दुखतं असं नाही म्हणलं त्याने. हालेलुया. हालेलुया. आजच्या या प्रकारच्या पक्षघाती व्यक्तीला जर असं म्हणलं तर तो व्यक्ती काय काय कारण देईल बरं? हालेलुया. हात उचलतोय, पाय उचलत नाही पाळक साहेब. हालेलुया. आपली परिस्थिती काही वेगळी नाहीये. हालेलुया. 40%, 50%, 60%, चाराने 50 पैसे, 75 पैसे. हालेलुया. अशा प्रकारचं आम्ही उत्तर द्यायला लागतो की इतकंच बरं वाटतंय. प्रभू जर बरं करतो तर तो पूर्ण बरं करतो. तो आरोग्य देतो तर पूर्ण आरोग्य देतो. थोडं देतो आणि बाकीचं ठेवतो असं नाही करत. 100% आरोग्य देणार, 100% तो बरा करणारा, 100% सर्व समस्यातून सोडवण्याचं सामर्थ्य त्या प्रभूमध्ये आहे. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो काल, आज आणि युगानुयुग तो सारखा देव आहे. त्याच्यात काहीही बदल झालेला नाहीये, काही फरक त्याच्यामध्ये पडलेला नाहीये. जर त्याने काल इतका मोठा चमत्कार केला तर आज सुद्धा चमत्कार करायला तो समर्थ देव आहे. आणि उद्या सुद्धा तितकाच मोठा चमत्कार, त्याहून मोठा चमत्कार करायला तो प्रभू समर्थ देव आहे. हालेलुया. विश्वासाने ती गोष्ट आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. विश्वासाने जर आम्ही मागतो ना, तर विश्वासाने आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. जर आम्ही म्हणतो की प्रभूने मला म्हणलं उठ, तर आम्ही उठलं पाहिजे. हालेलुया. तो व्यक्ती इकडे तिकडे नाही गेला, आपल्या घरी गेला. का बरं घरी गेला असेल बरं? याचा कधी आम्ही विचार केला? प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला घरीच का बरं जायला सांगितलं? हालेलुया. अहो, घरचेच म्हणतात ना की इतक्या मोठ्या समस्या याच्यामुळेच आल्या आमच्या जीवनात, याच्यामुळेच आम्ही कर्जबाजारी झालो, याच्यामुळेच आम्ही फार व्यथित झालो, याच्यामुळेच आम्ही संकटामध्ये सापडलो. जा त्यांना सांग की मी बरा झालोय. आता माझ्या प्रभूने माझ्या जीवनात काम केलं, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा ही साक्षीच्या स्वरूपाने प्रभूने मला ठेवलंय. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये जर प्रभू आमच्या समस्या सोडवतो, आमच्या अडचणी सोडवतो, आमच्या व्याधीला आमच्या जीवनातून तो जर बरं करतो, तर अगोदर आम्ही आमच्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की प्रभूने माझ्या जीवनात हे काम केलंय, येशूने माझ्या जीवनात हे काम केलं. हालेलुया. ही प्रथम साक्ष आम्ही आमच्या घरी सांगितली पाहिजे. हा व्यक्ती घरी जाऊन त्याच्या लोकांना नक्की हीच गोष्ट त्याने सांगितली असेल. हालेलुया. कारण
प्रभू येशू ख्रिस्त जर पक्षघाती व्यक्तीला बरं करू शकतो तर तो आपल्या जीवनातील सुद्धा किती मोठी व्याधी असू द्या, त्या व्याधीला बरं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने शब्द तो बोलला आणि शब्दाच्या द्वारे या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं. एक कुष्ठ रोगी एक व्यक्ती आहे. मत्तयाचं पुस्तक याचा अध्याय 8 आणि वचन 3 मध्ये या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मॅथ्यू चॅप्टर 8 वर्स 3, मत्तय 8 आणि वचन 3 मध्ये. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. हालेलुया. वचनात आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त त्या डोंगराळ भागामध्ये असताना डोंगरावरून एक व्यक्ती, प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूची आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती का जात होता? येस, आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एकांती जात होता प्रार्थना करायला. आम्ही सर्वजण म्हणूया एकांती. एकांती, एकांती, एकांती म्हणजे एकटा. बरोबर आहे. आपण एकटे प्रार्थना करतोय का? हालेलुया. आम्ही एकांती जाऊन आपण प्रार्थना करतो का? हालेलुया. एकांती आम्ही कधीच नाहीये बरं का. हालेलुया. आपल्या बरोबर एक पिल्लू दिलेलं आहे. द्या इकडं, मला दाखवायचं आहे. हा, हे आपल्या बरोबर आहे. याच्याशिवाय आपण जगूच नाही शकत, राहूच नाही शकत. असंच आहे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना, त्यांच्याकडे सुद्धा मोठमोठे आहेत. सगळं जमायला लागले त्यांना. आता लहान लहान लेकरं शिकवतात त्यांना. राईट. सो आम्ही एकांती नाहीये, परंतु जो व्यक्ती एकांती जातो, एकांती प्रभूच्या सानिध्यामध्ये जातो, प्रभू त्याच्याशी एकांतीत बोलायला लागतो, एकट्याशी बोलायला लागतो. हालेलुया. आणि ते एकटं प्रभूशी आपलं बोलणं होणं फार गरजेचं आहे. किती जणांना वाटतं की प्रभूने तुमच्याशी बोलावं? हालेलुया. 100% सगळ्यांना वाटतं, परंतु 100% एकांती वेळ कोणीच नाही काढत. हालेलुया. एक दिवस जर तुम्ही जेवण नाही केलं तर काय फरक पडतो बरं? कधी कधी घरचेही विचारत नाही जेवण केलं की नाही केलं. बरोबर आहे. केलं की नाही केलं विचारायची नाही. परंतु प्रियांनो, आम्ही जर एकांती एक वेळचं जेवण आम्ही बाजूला केलं आणि उपवासामध्ये आम्ही आहोत, सगळ्या गोष्टी बाजूला, एक वेळ आम्हाला निश्चित करणं गरजेचं आहे. आठवड्यातून तुम्ही करू शकता, महिन्यातून करू शकता, आणि 1-2-4 तास प्रभूच्या सानिध्यतेमध्ये तुम्ही जा. तो अनुभव घ्या. प्रभू तुमच्याशी बोलायला लागेल, त्याच्या वचनाने तो बोलायला लागेल, त्याच्या आत्म्याने तो तुमची भेट घ्यायला लागेल आणि तो प्रभू अनेक गोष्टी तुम्हाला उलगडा करायला लागेल. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो आत्म्यातून आम्हाला मार्गदर्शन करतो. तो आमच्याशी तो बोलतो, परंतु तो त्यांच्याशीच बोलतो की जे एकांती त्याच्यामध्ये त्याच्या सोबत जातात, त्याच्याशी बोलतात, त्याच्याशी ते एकांती येऊन एकाग्र होतात. एकाग्र झाल्याशिवाय प्रियांनो तो आमच्याशी बोलणारच नाहीये. सामूहिकरित्या तर तो प्रभू आमच्याशी बोलतोय, देवाच्या वचनातून तो आमच्याशी बोलतोयच, परंतु त्याची इच्छा आहे की आम्ही एकटे जाऊन त्याच्याशी बोलावं. हालेलुया. एकटे जाऊन आम्ही त्याच्याशी बोलावं. हालेलुया. आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एकांती जाऊन तो पित्याशी तो बोलायचा. आम्ही एक गोष्ट आम्हाला लक्षात येईल की जर एखादा मोठ्या पदावरती एखादा व्यक्ती आहे, त्याच्याशी सामूहिकरित्या जाऊन बोलणं आणि एकांती जाऊन बोलणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. जवळीकता कोणाची आहे? जो एकटा जाऊन बोलू शकतो ना, त्याची जवळीकता जास्त त्या व्यक्तीशी जवळीकता. हालेलुया. आणि जो सामूहिकरित्या जाऊन बोलतो त्याची प्रत्येकांशी जवळीकता नाहीये. समजतंय? हालेलुया. सामूहिकरित्या तो प्रत्येकांना ओळखतो, परंतु वैयक्तिकरित्या त्याची आणि आमची ओळख असणं गरजेचं, जवळीकता असणं फार गरजेचं आहे. हालेलुया.
प्रभूला तुमच्याशी एकांती बोलायचंय. तुमची इच्छा आहे का त्याच्याशी एकांती बोलायचं? हालेलुया. तुमच्या मनात किती प्रश्न असतील, किती चिंता असतील, किती समस्या असतील, किती अडचणी असतील, किती दुःख असेल, ते सगळं त्याच्याकडे मांडा एकांती जाऊन. त्या सगळ्या ओझ्याला तो घ्यायला तयार आहे. तो एकटा पुरा आहे सगळ्या गोष्टीसाठी. तो एकटा बस आहे सगळ्या गोष्टीसाठी. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये मी पाहतो की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करून तो त्या डोंगरावरून खाली येत असेल, त्या वेळामध्ये लोकांचे थवेचे थवे त्याच्याकडे येत असेल. आणि त्या वेळामध्ये मग एक कुष्ठरोगी त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती करतो, प्रभूची आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावायला आपण समर्थ आहात. त्याने काय प्रार्थना केली? काय प्रार्थना केली? काय प्रार्थना केली? प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावायला आपण समर्थ आहात. म्हणजे या व्यक्तीला माहिती की आपल्या जीवनामध्ये जी व्याधी आहे, आपल्या जीवनामध्ये जो विकार आहे, आपल्या शरीरामध्ये जो कुष्ठरोग आहे, तो कोणत्या तरी कारणाने आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. कोणत्या तरी कारणाने आलेला आहे. परंतु तो अगोदर प्रभूची इच्छा समजून घेतो की प्रभू तुमची इच्छा असली तर, प्रभूची आपली इच्छा असली तर. हालेलुया. व्याधी विकार समस्या ज्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये येतात ना प्रियानो, त्या आम्हाला ठोकून ठोकून नीट करतात बरं का. हालेलुया. हालेलुया. त्या गोष्टी आम्हाला घडवण्याचं काम करत असतात. समस्या अडचणी दुःख निराशा जर आमच्या जीवनामध्ये आली नाही तर प्रियांनो मनुष्य गर्वाने फुगून जातो, मनुष्य मीपणाने फुगून जातो. परंतु समस्या अडचणी ज्या वेळामध्ये त्याच्या जीवनामध्ये आजार येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी उभा राहतात, प्रियांनो त्या मनुष्याला प्रियांनो काय करतात? नीट करायला लागतात, सरळ एका लाईनीमध्ये घ्यायला लागतात. हालेलुया. हालेलुया. बरोबर आहे. मी फार कोणीतरी तुर्रम आहे, ती सगळी गोष्ट मनुष्य विसरून जातो. माझ्याकडे काय ज्ञान आहे, काय बुद्धी, काय अनुभव आहे, काय पैसा आहे, सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून जातो प्रियांनो ज्या वेळामध्ये समस्या मनुष्याच्या जीवनामध्ये येतात. या कुष्ठरोगीच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो त्याला माहिती की ही जी व्याधी आहे माझ्या काहीतरी चुकांमुळे माझ्या जीवनात आलेली आहे. हालेलुया. त्याने असं म्हणलं नाही की प्रभूजी तुम्ही मला बरं कराच, त्याने विनंती केली. आम्ही काय करावं? आम्ही काय करावं? हालेलुया. प्रभू तू बरंच कर असा हट्ट करू नका. प्रभूकडे विनंती करा की प्रभू तुमची इच्छा असली ना तर तुम्ही मला बरं करा. कठीण आहे ही गोष्ट, कठीण आहे बरं का. हालेलुया. ही गोष्ट बोलणं कठीण आहे, परंतु आमची व्याधी, आमची समस्या, आमचं दुःख, आमचं ओझं जाणणारा तो प्रभू आहे. हालेलुया. आम्ही त्याची इच्छा जाणून घेतली पाहिजे. परंतु बऱ्याच वेळेस असंच घडतं की आम्ही प्रभूची इच्छा जाणून न घेता आम्ही आमची इच्छा त्याच्यावरती थोपवून देतो की प्रभूजी मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक गोष्टी आम्हाला समजतात का? समजतात का? नाही समजत. जर डॉक्टरांना सुद्धा सगळ्या गोष्टी समजल्या असताना तर त्यांनी ब्लड टेस्ट करायला सांगितलंच नसतं, सोनोग्राफी करायला, एक्सरे करायला त्यांनी सांगितलंच नसतं. ज्या डॉक्टरांनी 4-4, 5-5 वर्ष, 6-6 वर्ष, 10-10 वर्ष त्यांनी त्या क्षेत्रामध्ये घालवल्या, 20-20 वर्ष घालवले, ते सुद्धा टेस्ट करायला सांगतात. म्हणजे ते सुद्धा समजू शकत नाही. तर आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियांनो प्रत्येक गोष्ट स्वतः समजून स्वतः सगळ्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हालेलुया. परंतु आम्ही प्रभूची इच्छा आमच्या जीवनामध्ये समजून घेणं फार गरजेचं आहे. बोले येशू मसीह की. येशू मसीह की. प्रत्येक गोष्ट आम्ही जी मागतो ती योग्य आहे असं नाही. हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस असंच आम्हाला वाटतं की आम्ही जे मागतो ना तेच योग्य आहे, असंच वाटतं. हालेलुया. हालेलुया. आमचे निर्णय आमच्यासाठी घातक ठरतात
आणि त्याचा दोष आम्ही परमेश्वरावरती लावून मोकळे होतो. हालेलुया. प्रभूने मला सांगितलं, प्रभू कधीच चुकीचं सांगत नाही. ती इच्छा, ती योजना किंवा तो निर्णय आम्ही स्वतः केलेला असतो आणि परमेश्वराच्या नावाचं लेबल घेऊन आम्ही ती गोष्ट थोपवून देतो. आम्ही परमेश्वराची इच्छा जर समजायची तर परमेश्वराचं वचन आम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय प्रियांनो आम्ही त्याची इच्छा समजू शकत नाही. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की त्या व्यक्तीने प्रभूकडे प्रार्थना केली, प्रभूची आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात. त्याने विनंती केली, त्याचं सामर्थ्य सुद्धा प्रगट केलं आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हणले, माझी इच्छा आहे शुद्ध हो. लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. कधी कधी माझ्या बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, हालेलुया, की लगेच लगेच. कसं? कधी? वेळ नाही लागणार. प्रभू जर आपली समस्या सोडवायची ना तर तो लगेच सोडवेल, वेळ नाही लावणार. पण त्याची इच्छा आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या इच्छा असतील, आमच्या विचार असतील, त्या गोष्टी त्या परमेश्वराच्या योजनेमध्ये आम्ही ज्या वेळामध्ये भेसळ करतो ना, त्या वेळामध्ये परमेश्वराची इच्छा, परमेश्वराची योजना लगेच आमच्या जीवनात काम नाही करत. हालेलुया. जर त्याला सोडवायचं तर तो लगेच सोडवेल. हालेलुया. आणि नाही सोडवायचं तर त्याला वेळ पुष्कळ लागेल. नाही सोडवायचं तर ती गोष्ट होणारच नाही. हालेलुया. मी व्याधीबद्दल बोलतोय. हालेलुया. मी व्याधीबद्दल बोलतोय. कनेक्शन इकडचं तिकडे लावू नका बरं का, समजून घ्या. कधी कधी आम्ही चुकीचं कनेक्शन लावतो आणि मग शॉर्ट सर्किट होतं, जाळ आणि धूर सोबत निघतो. असं होऊ देऊ नका. चुकीचं कनेक्शन कुठेही लावू नका. या व्यक्तीने आपली व्याधी, आपला आजार, आपला विकार दूर करण्यासाठी प्रभूची इच्छा त्याने जाणून घेतली की प्रभूची आपली इच्छा असली तर मला तुम्ही बरं करा, तुम्ही मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. आणि त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला स्पर्श केला. कुष्ठरोग्याला स्पर्श करण्याचा प्रियांनो नियम पवित्र शास्त्रामध्ये नव्हता. हालेलुया. कारण महारोगी या व्यक्तीला म्हणलं जायचं, कुष्ठ रोग असलेल्या व्यक्तीला. परंतु वचन काय सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला. हालेलुया. आज तुम्ही कितीही मोठ्या समस्यामध्ये, कितीही मोठ्या महारोगामध्ये असाल, प्रभू तुम्हाला स्पर्श करायला तो तयार आहे. कारण त्याने स्वतःचं बलिदान, स्वतःचं अर्पण त्या वधस्तंभावरती त्याने केलं. आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणामध्ये त्याला म्हणलं, लगेच त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, माझी इच्छा आहे शुद्ध हो. हालेलुया. प्रभूची इच्छा तुमच्यासाठी काय आहे? शुद्ध हो. हालेलुया. किती मोठी व्याधी असू द्या, ती व्याधी तुमच्या जीवनामध्ये राहू शकत नाही जर प्रभू त्याच्या आत्मेत तुम्हाला स्पर्श करतो. लगेच, वेळ न घालवता. त्यानंतर आणखी एका व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं शब्दाच्या द्वारे. लूक वर्तमान 18 अध्याय वचन 42 मध्ये. लुका चॅप्टर 18 वर्स 42. लूक 18:42. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहतो की एक व्यक्ती जो आहे तो यरीहोच्या जवळ प्रभू येशू ख्रिस्त आला. एक आंधळा वाटेवरती भीक मागत बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? त्या ठिकाणामध्ये लोकांनी येशू ख्रिस्त, येशू नासरेतकर जवळून जात आहे असं त्याला सांगितलं. प्रियांनो, ज्या वेळामध्ये आम्ही त्या टूरमध्ये होतो, होली लँड टूरमध्ये,
हा जो यरिहोचा जो प्रदेश आहे हा फार दूर आहे. एक वचन आम्ही वाचू, त्या सर्व भागाला वाचा जरा 35 पासून. येशूचे एका आंधळ्याला दृष्टिदान. तो यरिहोजवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. ओके, या ठिकाणामध्ये मी पाहतो की अगोदरच्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा त्याने जाणून घेतली. आता या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताकडे इच्छा जाणून न घेता त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे काय केली? विनंती केली. आणि ती विनंती कशी आहे? ओरडून त्याने विनंती केली, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. हालेलुया, हालेलुया. आम्ही कोणती इच्छा, कोणती योजना प्रभूकडनं आम्हाला समजून घ्यायची, त्या गोष्टी आम्हाला देवाच्या वचनाने समजू शकतात. प्रत्येक गोष्ट आम्ही त्याच्यावरती थोपवू नाही शकत. हालेलुया. आता हा व्यक्ती जन्मतः आंधळा असू शकतो. हा व्यक्ती जन्मतः आंधळा असू शकतो आणि त्याला माहिती आहे की या ठिकाणाहून प्रभू येशू ख्रिस्त चाललेला आहे. येशू बद्दल त्याने नक्कीच ऐकलं असेल. त्याने लोकांना विचारलं की हा जो गोंधळ आहे, हा गोंधळ कशाचा आहे? आणि त्या ठिकाणच्या लोकांनी त्याला सांगितलं की हे काय आहे. त्या वेळामध्ये त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, कसा म्हणाला? कसा म्हणाला? कसा म्हणाला? ओरडून. हालेलुया. जिथं सायलेंट म्हणलं तिथं सायलेंट आहे, जिथं ओरडायचं तिथं ओरडायचं. हालेलुया. जिथं शांत राहायचं तिथं शांत राहायचं, जिथं ओरडायचं तिथं ओरडायचंच आहे. हालेलुया. त्याची वाणी ऐकायला आम्हाला शांत बसावं लागेल आणि त्याच्याकडनं मागण्यासाठी किंवा त्याच्याकडनं काही प्राप्त करून घ्यायचे तर ओरडून त्याच्याकडे मागून घ्यावं लागेल. हालेलुया, हालेलुया. परंतु काही जणांना काहीच नको, प्रभू देईल मला. हालेलुया. प्रभूला माहिती आहे की माझ्या अंतःकरणात काय आहे. हालेलुया. प्रभूला माहिती आहे की माझ्या अंतःकरणात काय समस्या आहे. हालेलुया. अहो, ते लेकरू जोपर्यंत रडत नाही ना तोपर्यंत त्याची आई सुद्धा त्याला दूध देत नाही. माहिती आहे. आम्ही आमची समस्या जर मांडली तर तो नक्कीच ऐकेल. परंतु आम्ही योग्य वेळामध्ये, योग्य समयामध्ये आम्ही त्याच्याकडे आमची मागणी मागितली पाहिजे, म्हणजे आमच्या हाकेचं उत्तर तो द्यायला तत्पर आहे. हालेलुया. परंतु प्रियांनो, आम्ही फक्त येतोच आणि फक्त जातोच, फक्त येतोच आणि फक्त जातोच. आम्ही इतरांच्या साक्ष पाहतो, इतरांच्या जीवनामध्ये मोठमोठ्या गोष्टी आम्ही पाहतो, अनुभवतो. प्रभू आपल्या जीवनात का नाही करत? काहीतरी आत्मिकरित्या गडबड आपल्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. आत्मिकरित्या आमचा विश्वास तितका पक्का झालाय का? तितका स्थिर झालाय का? तितका आढळ आमचा विश्वास झालाय का? पहिली गोष्ट, आम्ही कुठं आत्मिकरित्या चुकतोय का? आमच्या वागण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या चालण्यामध्ये, आमच्या वर्तणुकीमध्ये काही चुकतोय का? मी प्रत्येक बाबीमध्ये परमेश्वर आम्हाला पारखत असतो, आम्हाला जाचत असतो. हालेलुया. फक्त प्रार्थना भवनामध्ये आलो तितकंच परमेश्वर आम्हाला पारखत नाही. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो आमचं उठणं, बसणं, चालणं, निजणं, प्रत्येक गोष्ट तो परमेश्वर पाहत असतो. हालेलुया. मेरा उठना बैठना, प्रत्येक गोष्ट परमेश्वर जाचत असतो प्रिया. हालेलुया. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे की आम्ही ज्या वेळामध्ये त्याच्याकडे ओरड करतो, आम्ही त्याच्याकडे हाक मारतो. प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये सांगत आहे की त्याने ओरडून प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती केली, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. लोकांना वाटलं असेल की आता हा काय करतोय. त्या वेळामध्ये शिष्यांनी त्या व्यक्तीला काय म्हणलं? गप्प राहा. हालेलुया. गप्प राहा. जर इतर भागामध्ये जर तुम्ही वाचलं नाही या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले तरी तो अधिकच ओरडून म्हणाला. हालेलुया. कधी कधी आम्हाला कोणी दटावलं ना,
आम्ही गप्प होऊन जातो. काय इतकी प्रार्थना करताय, काय इतके उपवास करतात, काय इतकं तुम्ही मागता. आम्ही सुद्धा विचार करायला लागतो, खरंच आहे या व्यक्तीचं बोलणं बरोबर आहे. त्या व्यक्तीने कधीच प्रार्थना केली नाहीये, त्या व्यक्तीला प्रभू काय आहे माहितीच नाहीये, हे तुम्हाला समजलं. हालेलुया. आम्ही त्या व्यक्तीचं ऐकून पियानो आम्ही मनावरती घ्यायला लागतो आणि त्या व्यक्तीचं मनावरती घेऊन पियानो आम्ही शांत बसायला लागतो. हालेलुया. हालेलुया. सैतानाला तेच पाहिजे. बोलू येशू मसीह की. परंतु या व्यक्तीला या लोकांनी दटावलं, गप्प केलं. हा व्यक्ती शांत बसला का? नाही बसला. तर प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तो अधिक ओरडू लागला. तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. आम्ही त्याच्याकडे प्रार्थना केलीच पाहिजे. आम्हाला कोणी जरी दटावलं ना, आम्हाला शांत न बसायचं. प्रभूचा गौरव करायचे, त्याच्याकडे मागायचे, त्याच्याकडे हाक मारायची की प्रभू माझ्यावर दया करा, दया करा, दया करा. तो दया करा जर आम्ही त्याच्याकडे हाक मारतो तर तो बाहेर नाहीये. तो परमेश्वर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये केलेली प्रार्थना जर तो परमेश्वर ऐकू शकतो, तर आमचं बोलणं तो ऐकणार नाही का? तो परमेश्वर, ज्या परमेश्वराने आमचं मुख तयार केलं, ज्या परमेश्वराने आमचे कान तयार केले, त्या परमेश्वराला ते सामर्थ्य आहे की आमची प्रत्येक हाक तो अंतःकरणातून केलेली आरोळे ऐकणारा तो परमेश्वर जिवंत देव आहे. जिवंत देव आहे. हालेलुया. मनुष्य बऱ्याच वेळेस प्रियानो आपलं बोलणं दुर्लक्षित करतो. मनुष्य बऱ्याच वेळेस आम्ही जे बोलतो ना त्या गोष्टी न ऐकल्यासारखं करतो. परंतु परमेश्वर तसा नाहीये. तो परमेश्वर आमच्या हाकेचं उत्तर देणारा तो परमेश्वर आहे. या ठिकाणामध्ये या व्यक्तीच्या जीवनात जो मोठा चमत्कार घडतो ना, तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. आता प्रभूला माहिती नाहीये का? हालेलुया. प्रभूला माहिती नाही की हा व्यक्ती कोण आहे. जर एखादा आंधळा व्यक्ती तुमच्याकडे घेऊन आलं कोणी, तर तुम्ही त्याला विचारत नाहीये तुम्हाला दिसतं का? आम्ही विचारतो त्याला? नाही. हालेलुया. हालेलुया. या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने प्रश्न केला की मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. आज प्रभू तुम्हाला विचारत आहे. प्रभूला माहिती की तुमची समस्या काय आहे, तरी त्याला तुमच्या तोंडून ऐकायचंय, तुमच्या मुखातून ऐकायचंय की तुमची समस्या काय आहे, तुमची अडचण काय आहे. हालेलुया. हालेलुया. जर आम्ही सांगितलं नाही तर तो त्याला माहिती द्यायचंच आहे, त्याला तो देणारच आहे. परंतु आम्ही जोपर्यंत मागत नाही ना तोपर्यंत मिळणार नाही. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की जो मागतो त्याला मिळते आणि जो मागत नाही त्याला मिळेल का? मग नाही मिळणार. हालेलुया. प्रभूचं वचन हे दुधारी तलवार आहे. एकीकडे प्रभूचं वचन सांगतं की तो आमच्या अंतःकरणाची हाक ऐकणारा तो परमेश्वर आहे, आणि एकीकडे प्रभूचं वचन सांगतं की तू मागा म्हणजे मिळेल, आणि मागितलं नाही तर मिळणार नाही असंही वचन आहे. हालेलुया. आम्हाला योग्य वेळामध्ये योग्य पद्धतीने प्रत्येक गोष्ट आम्हाला त्याच्याकडे मांडणं गरजेचं आहे, तरच तो आमची हाक ऐकेल, प्रार्थना ऐकेल, आणि तो योग्य वेळामध्ये आम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की. येशू मसीह की. आज प्रभू तुम्हाला विचारत आहे की मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. प्रभू तुम्हाला विचारतोय की मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. आणि जर तुम्ही अंतःकरणातून त्याला सांगता की प्रभू तू माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी असं कर, माझ्यासाठी ते कर, प्रभू ते केल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रभूने तुमची हाक ऐकलेली आहे. हालेलुया. कारण तो प्रत्येकांची हाक ऐकणारा तो परमेश्वर आहे. या ठिकाणामध्ये या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी. येशूने त्याला म्हणाला तुला दृष्टी येऊ, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि वचन सांगतं तत्क्षणी, लगेच, तत्क्षणी. हालेलुया. लगेच
त्याने म्हणलं नाही की मला आता थोडंसं अंधुक अंधुक दिसतं, असं नाही म्हणलं त्याने. प्रभू मला आत्ताच तू म्हणलास तर मला पूर्णपणे स्पष्ट दिसायला लागलंय. हालेलुया, हालेलुया. त्याला जवळचंही दिसतंय आणि दूरचंही दिसतंय. हालेलुया. प्रभू जर दृष्टी देतो ना तर पूर्णपणे चांगली देतो. तो आरोग्य देतो ना पूर्णपणे आरोग्य देतो. हालेलुया. मला चालता येतं पण पळताच येत नाहीये. हालेलुया. मला वागता येतं, बसता येत नाहीये. परमेश्वर असं आरोग्य नाही देत. तो आरोग्य देतो ना पूर्ण 100% आरोग्य देतो. हालेलुया. समस्या सोडवतो तर पूर्ण समस्या सोडवतो. तो पूर्ण समस्या नाही राहू देत. हालेलुया. पूर्णपणे. या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने शब्दाच्या द्वारे बरं केलं की प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये त्याला म्हणलं की तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आज तुमच्या जीवनामध्ये तो प्रभू तुम्हाला म्हणत आहे की तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरं केलं आहे. हालेलुया. विश्वास करतो आम्ही. विश्वासाने त्याने तुम्हाला बरं केलं आहे. तुमच्या विश्वासाने. कोणाच्या? प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? तुझ्या विश्वासाने. हालेलुया. परंतु काय काय जण असे पण आहेत बरं का, नाही हे सेवक काही चांगली प्रार्थना नाही करत, ते सेवक फार चांगली प्रार्थना करतात, मग तिकडे जाऊ आपण. हालेलुया. पापाजी अच्छी प्रेयर करते हैं. हालेलुया. प्रियांनो, आम्ही आमच्या विश्वासाने आमच्या जीवनात काम घडणार आहे. आमच्या विश्वासाने आमच्या जीवनात चमत्कार घडणार आहे. आमच्या विश्वासाने आमच्या समस्या सुटणार आहे. आमचा स्वतःचा विश्वास, स्वतःचा. आणि जर आम्ही स्वतः विश्वास नाही करत तर आपल्या जीवनामध्ये पियानो आजूबाजूला त्यांच्या विश्वासाने त्यांच्या जीवनात चमत्कार घडेल, त्यांच्या जीवनात मोठमोठ्या गोष्टी घडेल, आपल्या जीवनात नाही घडणार. हालेलुया. विश्वास करायचा तर पूर्ण करायचा आहे, नाही तर पियानो विश्वास न केलेला बरा. हालेलुया. विश्वास पूर्णच पाहिजे. आणि जर विश्वास डगमगता असेल तर पियानो तो न केलेला बरा. आमची नाव कधी बुडून जाईल आम्हाला माहिती नाहीये. आमचं विश्वासाचं घर कधी ढासळून जाईल आम्हाला माहिती नाहीये. आणि या ठिकाणामध्ये अनेक जण प्रभूवरती पूर्ण विश्वास करणारे आहेत की प्रभू तुमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार करायला प्रभू समर्थ आहे. कारण प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये प्रभूने म्हणलं की तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तुमच्या विश्वासाने तुमचा परिवार प्रभूने एक केला आहे. तुमच्या विश्वासाने प्रभूने तुम्हाला नोकरी दिली आहे. तुमच्या विश्वासाने प्रभूने तुम्हाला सर्व अडचणीतून मोकळीकता दिली आहे. तुमच्या विश्वासाने, तुझ्या विश्वासाने. हालेलुया. याच्या विश्वासाने, त्याच्या विश्वासाने नाही तर स्वतःच्या विश्वासाने. हालेलुया. तुमच्या स्वतःच्या विश्वासाने प्रभूने तुम्हाला मोठे चमत्कार तुमच्या जीवनामध्ये तो करायला समर्थ देवा आहे. परंतु तो विश्वास आम्हाला आमच्या अंतःकरणात करणं गरजेचं आहे. आज तुम्ही तो विश्वास करता का? जर तो विश्वास तुम्ही करताय तर मोठा चमत्कार घेऊन तुम्ही आज प्रभूच्या भवनातून तुम्ही जाणार आहात. तुम्ही घरी तुमच्या विश्वासाने प्रभू तुमच्या जीवनात अद्भुत काम करणार आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं की त्याला कुठली गोष्ट अशक्य नाही, सर्व काही शक्य करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर पियानो आणखी एक व्यक्ती आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला मिळते. ती व्यक्ती आहे पियानो एक पापी स्त्री. लूका शुभवर्तमान याचा अध्याय 7 आणि वचन 48 आणि 50 मध्ये जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये एक स्त्री जी या ठिकाणामध्ये दिलेलं आहे वचन वाचूयात. लूक 7:48 वाचा. मग त्याने तिला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया. या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की एक स्त्री जी पापी स्त्री आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायांना सुगंधी तेल लावतं. आणि वचन या ठिकाणामध्ये दिलेलं आहे की तिने सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन ती आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधित तेल लावले. ही स्त्री कोण होती माहिती आहे? एक पापी स्त्री होती. जे प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये बोलला ना ते तसं झालं. आज तुमच्या जीवनामध्ये तशी गोष्ट घडेल.
ही पापी स्त्री आपल्या अंतकरणातून प्रभू येशू ख्रिस्ताची भेट घ्यायला ती आली. ही पापी स्त्री की ती जगामध्ये पाप ती करत होती, जगामध्ये प्रियांनो ती दुष्टतेने जगत होती, वागत होती, परंतु ज्या वेळामध्ये ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ आली ना, तिने आपलं सर्व जुनं जीवन तिने सोडून दिलं. तिने जुनं जीवन सोडून दिलं, जुनं स्वभाव सोडून दिला, जुना विचार तिने सोडून दिलं, जुनं वागणं तिने सोडून दिलं. आणि वचन सांगतं की तिने आपल्या आसवांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय तिने भिजवू लागली आणि डोक्यांच्या केसांनी तिने प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय पुसले आणि त्यानंतर तिने त्या पायाचे मुके घेतले, त्या पायांना तिने सुगंधित तेल लावलं. तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलावले होते त्याने पाहून आपल्या मनात म्हणले, हा संदेश असता तर त्याला शिवत असलेली स्त्री कोण आहे व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. ती पापी स्त्री होती. प्रभू येशू ख्रिस्त त्याला माहिती की ही स्त्री कशी आहे, कोण आहे. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला दिला आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने या सगळ्या गोष्टी स्पष्ट केला. आणि त्या ठिकाणामध्ये, तेव्हा तुम्ही माझा मुका घेतला नाही आणि मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांची मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो की हिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्याची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो. मग त्याने तिला म्हणले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. ही गोष्ट प्रियांनो लगेच घडून आली. या स्त्रीची प्रियांनो क्षमा झाली आणि या स्त्रीची लगेच परिवर्तन सुद्धा झालं. हालेलुया. ही स्त्री प्रियांनो परत आपल्या पापाकडे नाही गेली, परत एकदा आपल्या वाईटाकडे नाही गेली. तर वचन आम्हाला पुढे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसत म्हणू लागले की पापांची क्षमा देखील करणारा हा कोण. मग त्याने त्या स्त्रीला म्हणले, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. आमचा विश्वास आम्हाला तारायला समर्थ आहे. आम्ही किती मोठे पाप केले असेल, किती दुष्टतेने आम्ही वागलो असेल, किती पापी आमचं जीवन आम्ही जगलं असेल, परंतु आज जर आम्ही प्रभूकडे खऱ्या अंतकरणाने येतोय, खऱ्या अंतकरणातून आम्ही त्याच्याकडे पश्चाताप घेऊन आम्ही जर येतो, पश्चातापाने आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करतो, पश्चातापाने आम्ही त्याच्याकडे विनंती करतो की प्रभू माझ्या सर्व पापांची मी कबुली करतो, हे सर्व पाप मी येथून पुढे त्यागून देतो, येथून पुढे मी हे पाप परत करणार नाही, मी माझं जीवन तुला समर्पित करतो. प्रियानो, तुमच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार येशूला आहे. कारण वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि या ठिकाणामध्ये वचनात पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला म्हणले की तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. पुढे जर आम्ही पवित्र शास्त्रात पाहिलं, या स्त्रीचं जीवन पूर्णपणे परिवर्तन झालं. ती स्त्री परत आपल्या पापाकडे नाही गेली. प्रभू जर आम्हाला एकदा पापातून सोडवतो, वाईटातून सोडवतो, दुष्ट गोष्टीतून सोडवतो, तर प्रियांनो आमचीच ती जबाबदारी बनते की आम्ही त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करत आम्ही प्रभूच्या पवित्रतेमध्ये, शुद्धतेमध्ये, त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या वचनामध्ये आम्ही अधिक वाढावं. हालेलुया, हालेलुया. प्रभूने आम्हाला मेंढर म्हणलेले आहे. आम्ही कोण आहोत त्याचे. आणि आणखी एक दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिले. एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितली की जे डुक्कर असतं ना, त्याला कितीही तयार केलं, त्याला कितीही स्वच्छ केलं, तर त्याचं परत जे वागणं आहे तो परत त्या गटारीकडे जातो, त्या घाणीकडे तो जातो. आम्ही मेंढर आहोत, मेंढर आहोत की त्या मेंढपाळाच्या मागे चालण्याची आमची वृत्ती, आमचा स्वभाव, आमचं वागणं हे त्या मेंढपाळाच्या मागे चालणं आहे. हालेलुया. परंतु जो परत परत त्याच पापाकडे जातो ना, त्याला डुक्कर म्हणलेले पवित्र शास्त्रामध्ये. आम्ही त्याचे लेकरं आहोत. आज या स्त्री सारखं, या पापी स्त्री सारखं जर आमचं जीवन होतं आहे,
प्रभूकडे आज जर तुम्ही पूर्ण विश्वासाने आपल्या पापांना त्या प्रभूकडे घेऊन त्याच्या समोर तुम्ही रडता, त्याच्याकडे तुम्ही प्रार्थना करता, त्याच्याकडे आपलं जीवन तुम्ही सोपवून देता, तर तो प्रभू तुम्हाला म्हणेल तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा, शांतीने जा. प्रभू आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायला तो प्रभू समर्थ आहे. आणखी एक व्यक्ती आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. मत्ती शुभवर्तमान याचा अध्याय 8 आणि वचन 8 ते 13 मध्ये. संपूर्ण भाग आम्ही वाचणार नाहीये, परंतु या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं एक शताधिपती आहे आणि या शताधिपतीचा एक चाकर आहे की जो आपल्या घरी आजारी होता. आणि तो आजारी असल्या कारणाने हा शताधिपती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करतो की प्रभूची माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. येशूने त्याला म्हटले मी येऊन त्याला बरे करेल. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला. काय करा, काय करा, काय करा, मागचे पण बोला, थोडं जोरात बोला, आणखी एकदा सर्वजण. हालेलुया. शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला काय म्हणलं, शताधिपतीला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. हालेलुया. आज जर तुम्ही विश्वासाने प्रभूच्या भवनामध्ये आलेला आहात, आज जर विश्वासाने तुम्ही प्रभूचं वचन ऐकत आहात, आणि जर तुम्ही विश्वासाने प्रभूकडे म्हणताय की प्रभू माझा प्रियजन, माझा नातेवाईक, माझे ओळखीचे हे त्या ठिकाणामध्ये आजारी आहे, आज जर तुम्ही विश्वासाने या ठिकाणामध्ये प्रभूकडे प्रार्थना करताय, विनंती करता, प्रभू तुम्हाला म्हणत आहे जा विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आज तुम्ही इथं आहात, परंतु तुमच्या नातेवाईक, तुमचे प्रियजन, तुमचे ओळखीचे जरी ते कोणत्याही आजारामध्ये, कोणत्याही व्याधीमध्ये असतील, त्या ठिकाणामध्ये त्याला बरं करण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. हालेलुया. वचन स्पष्ट सांगतं की त्या शताधिपतीचा चाकर घरी होता, तो चाकर त्याच घटकेस बरा झाला. हालेलुया. लगेच, तक्षणी, आणि वचन सांगतं की त्याच घटकेस. हालेलुया. जर त्याला बरं करायचं ना, तो आत्ताच बरं करेल. त्याला रोगातून मुक्तता द्यायची, आत्ताच मुक्तता तो देईल. आत्ताच त्याला आरोग्य द्यायचं तर तो आत्ताच देईल, लगेच देईल, त्याच घटकेस देईल, वेळ नाही घालवणार. हालेलुया. हालेलुया. त्याला बरं करण्याची तो समर्थ देव आहे. तो समर्थ देव, त्याला कुठली गोष्ट अशक्य नाहीये. आणि त्या शताधिपतीला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आज तुम्ही विश्वास धरून या ठिकाणामध्ये आला असाल, तुमच्या प्रियजनांसाठी तुम्ही प्रार्थना करत असाल, आज तुम्ही घरी जाण्या अगोदर ते पूर्णपणे बरे झालेले तुम्हाला दिसेल. कारण प्रभूचं वचन सांगतं की जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. हालेलुया. आणखी एक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन तो विनंती करतोय. आणि या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती या संबंधीने त्याने केली. हा एक अंमलदार आहे आणि या अंमलदाराने प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती केली. जर आम्ही पवित्र शास्त्रात जर वाचलं तर आम्हाला या गोष्टी लक्षात येतात. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 4 आणि वचन 50 ते 53 जर आम्ही वाचलं तर आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळतील या गोष्टी. हा अंमलदार आपल्या मुलासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. जॉन चॅप्टर 4 वर्स 50 to 53. येशू त्याला म्हणाला, जा तुमचा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला. आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, आपला मुलगा वाचला आहे. ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला हे त्याने त्याला विचारले. त्याने त्याला म्हटले, काल 7व्या ताशी त्याला ताप गेला. ह्यावरून त्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की तुमचा मुलगा वाचला आहे. त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. हालेलुया.
प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळत आहे की जा तुमचा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितल्याप्रमाणे वचनावर विश्वास ठेवून निघून गेला. काय झालं? काय झालं? काय केलं त्या व्यक्तीने? सर्वजण बोला हालेलुया. त्या व्यक्तीने म्हणलं नाही आता चांगली कळकळून प्रार्थना करा, हालेलुया, जोराने प्रार्थना करा, असं नाही म्हटलं. त्याने फक्त विश्वास केला. कारण प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो आला आणि येशूला त्याने फक्त विनंती केली. येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणामध्ये सांगितलं की जा तुझा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर त्याने विश्वास ठेवून तो निघून गेला. आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले आपला मुलगा वाचला आहे. आणि त्या व्यक्तीने शहानिशा केली की तो कोणत्या तासामध्ये कोणत्या वेळामध्ये तो बरा झाला. हालेलुया, हालेलुया. आम्ही आमचा विश्वास जर या अंमलदारासारखा जर असेल ना तर आमच्या जीवनामध्ये चमत्कार घडेल. हालेलुया, हालेलुया. परंतु काही जणांची इच्छा असते की डोक्यावरती हात ठेवूनच प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक वेळेस प्रियानो डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करण्याची गरज नाहीये. आम्ही जो विश्वास करतो ना त्या विश्वासाने आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळत असतं, मिळत नसतं. म्हणजे कारणीभूत कुठली गोष्ट ठरते? विश्वास. कोणाचा विश्वास? कोणाचा विश्वास? हालेलुया. नाही ते पाळक साहेब चांगली प्रार्थना करता, हे पाळक साहेब नाही करत, असं नाहीये. ते पॉवरफुल आहे ना, हे पॉवरफुल नाहीये. अहो पॉवर कोणाकडेच नाहीये, सगळी पॉवर त्याच्याकडे आहे. त्याने पॉवर जर बंद केला ना सगळ्यांची लाईट बंद झाली. हालेलुया. सगळं काही सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. सगळं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. त्याच्या नावात सामर्थ्य आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगेल महत्वपूर्ण. एक पौल प्रभूच्या नावाने अनेक चिन्ह चमत्कार करत होता. पेत्र शिष्य अनेक मोठमोठे चमत्कार करत होते. आणि त्याच स्वरूपाने प्रियांनो एक जादूगार होता. त्याने सुद्धा असा एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. काय घडलं की जो पौल येशूच्या नावाने जे चिन्ह चमत्कार करतो, मोठमोठे आजार बरे करतो, भूते घालवतो, मी तुला सुद्धा आज्ञा करतो पौलाच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने की तसं हो. वचन सांगतं की ते जे आत्मे दुष्टात्मे आहेत ना ते निघून त्या जादूगाराच्या शरीरात शिरले. का बरं? त्याने तर येशूचंच नाव वापरलं ना, येशूचं नाव वापरलं ना. का नाही घडलं? हालेलुया, हालेलुया. का नाही घडलं? ते न घडण्याचं कारण हा व्यक्ती स्वतःच्या इच्छेने जगत होता, परमेश्वराच्या प्रभूची इच्छेने नाही. जर आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या इच्छेने जगत नाही तर आपण कितीही प्रभूचे नाव घेतले, किती जरी त्याच्याकडे हाक मारली, किती जरी त्याच्याकडे विनंती केली तर तो आमचं सुद्धा ऐकणार नाही. त्याची इच्छा मी जगणं गरजेचं आहे. त्याची इच्छा मी जगणं आणि त्याची इच्छा बरोबर आम्ही वागणं, त्याच्या इच्छा बरोबर आमचं वर्तणूक असणं गरजेचं आहे. त्याच वेळामध्ये येशूच्या नावात जे काही तुम्ही मागाल ते तुमच्या जीवनात घडेल, घडेल. त्याच्यासाठी त्याची इच्छा जगणं, वागणं, बोलणं, वर्तणूक करणं गरजेचं आहे. त्याच वेळात प्रभू आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी करतो. हालेलुया. त्याला वाटलं की येशूचं नाव घेऊन मी जरी चमत्कार करण्याचा प्रयत्न केला होईल, घडून येईल. नाही घडणार. जोपर्यंत येशूच्या प्रभूच्या इच्छेने आम्ही जगत नाही ना तर ते नाव सुद्धा आपल्या जीवनामध्ये काम नाही करू शकत. हालेलुया. ते नाव समर्थ आहे, परंतु त्याची इच्छा आपल्या जीवनात जर आम्ही जगतो तरच ते नाव आपल्या जीवनात काम करेल. हालेलुया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. या ठिकाणामध्ये या अंमलदाराने विश्वास केला की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं नाही जा तुझा मुलगा वाचला आहे. त्या वेळामध्ये त्या व्यक्तीने त्या वचनावरती विश्वास ठेवला. काय केलं? काय केलं?
आज तुम्ही विश्वास करताय का प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला बरं करण्याचं सामर्थ्य दिलंय? प्रभू येशू ख्रिस्त जर तुम्हाला म्हणत आहे तुम्ही बरा झाला आहात, तुमचे प्रियजन बरे झाले आहात, तर तुम्ही त्या वचनावरती जर विश्वास करताय तर तो विलंब न करता आत्ताच या घटकेस याच वेळामध्ये तो तुमच्या प्रियजनांना सुद्धा बरं करायला तो समर्थ देव आहे. आत्ताच, विलंब न करता, लगेच. हालेलुया, लगेच. परंतु आमचा विश्वास तो असला पाहिजे. त्या विश्वासाने प्रभू मोठं काम करायला समर्थ आहे. हालेलुया. आपल्या परिवारामध्ये वादविवाद असतील, आपल्या परिवारामध्ये प्रियानो गैरसमज असतील, आपल्या परिवारामध्ये एक चित्त, एक मन, एक विचार नसतील, तुम्ही आत्ता जर विश्वासाने स्वीकारता की प्रभूजी माझा परिवार, माझे प्रियजन एक केलेले, तर आत्ताच ती गोष्ट उद्भवत आहे, आत्ताच ती गोष्ट घडत आहे. आत्ता, लगेच, लगेच, लगेच. कारण ते प्रेम उत्पन्न करण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. ते प्रेम एकात्मिक विश्वास उत्पन्न करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्याला कुठली गोष्ट अशक्य नाहीये. परंतु जर आम्ही त्याच्या इच्छेने जगतोय, वागतोय, तर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडणार आहे. हालेलुया. आपल्या इच्छेने, आपल्या वर्तणुकीने, आपल्या विचाराने जर आम्ही जगतोय, तर प्रभू त्याच्या इच्छा आपल्या जीवनामध्ये कसं काम करेल? नाही करणार. त्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी आम्ही त्याच्या इच्छेने जगणं गरजेचं आहे. त्याचे चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडण्यासाठी आम्ही त्याच्या इच्छेने वागणं, बोलणं आवश्यक आहे. त्याच वेळामध्ये प्रभू आपल्या जीवनात काम करायला समर्थ आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. सो वचन आम्हाला सांगतं की त्याच वेळामध्ये, त्याच घटकेमध्ये त्या अंमलदाराचा मुलगा वाचला, त्याचा मुलगा बरा झाला. सो प्रभूने ज्या प्रकारे तो बोलला उगा राहा, शांत हो, त्याच वेळामध्ये वारा वादळ शांत झालं. आज तुमच्या जीवनामध्ये सुद्धा वारं वादळ शांत करायला प्रभू समर्थ आहे. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मृत लाजराला जिवंत केलं, त्याला उठवलं, आज तुमच्या प्रियजनांच्या जीवनामध्ये सुद्धा, किंवा तुम्ही सुद्धा जर तुम्ही मृत्यूशी झुंजत आहात, तर प्रभू तुम्हाला सुद्धा उठवायला समर्थ आहे. आज जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने का पक्षघाती व्यक्तीला बरं केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हणलं उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा, त्या प्रकारे प्रभू येशू त्या प्रत्येक पक्षघातीला, प्रत्येक व्याधीग्रस्त व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. प्रभू त्या व्यक्तीला सुद्धा बरं करायला समर्थ आहे. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने शब्दाने त्या कुष्ठरोग्याला बरं केलं, प्रियानो, त्याच प्रकारे आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आत्मिक कुष्ठांना बरं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आंधळ्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हणलं की तुला दृष्टी येऊ, त्याच वेळामध्ये प्रियानो त्या व्यक्तीला दृष्टी आली. आज आपली आत्मिक दृष्टी जर आपल्याला नसेल, आणि जर प्रभू आज तुम्हाला म्हणत आहे तुला दृष्टी येऊ, तुम्हाला आत्मिक दृष्टी प्रभू प्राप्त करण्यासाठी समर्थ आहे. प्रभू तुम्हाला आत्मिक दृष्टी देण्याबरोबर तुमच्या डोळ्यातील प्रत्येक कमजोरी, तुमच्या डोळ्यातील प्रत्येक त्रास, तुमच्या डोळ्यातील प्रत्येक कमतरता दूर करून तुम्हाला चांगली दृष्टी द्यायला प्रभू समर्थ आहे. की ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पापी स्त्रीला म्हणलं की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. आज तुम्ही जर पापामध्ये तुमचं जीवन तुम्ही जगत होता, परंतु आज तुम्ही पश्चातापी होऊन प्रभूकडे तुम्ही मागताय, तर प्रभू आज तुम्हाला तुमच्या पापातून तुम्हाला तो मोकळीकता देऊन तो प्रभू तुम्हाला म्हणत आहे तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, तू शांतीने जा. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शताधिपतीच्या चाकराबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शताधिपतीला म्हणलं जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आज तुम्ही जर विश्वास करताय तर त्या विश्वासाने तुम्हाला सुद्धा प्राप्त व्हायला प्रभू समर्थ आहे. त्याच प्रकारे अंमलदाराला ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जा, तुझा मुलगा वाचला आहे, त्या प्रकारे आज जर तुम्ही विश्वासाने प्रभूकडे आलेले आहात, त्याच्या विश्वासाने तुम्ही त्या वचनाला स्वीकारलेला आहे, तर प्रियांनो आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाचल्या जाल, तुमचे प्रियजन वाचवले जातील. कारण प्रभूची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्ती तारल्या जावा, प्रत्येक व्यक्ती बरा व्हावा, ही प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियांनो ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त बोलला आणि तसं झालं, आज जर तुम्ही त्या वचनाला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारता, तर तुमच्या जीवनामध्ये तसं घडायला तो प्रभू समर्थ देव आहे. तसंच तुमच्या जीवनामध्ये सुद्धा घडेल. प्रभू परमेश्वर हे वचन तुमच्यासाठी तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलेलं आहे, तुम्ही हे वचन इतरांना सुद्धा ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा, आणि हे वचन नक्की तुम्ही त्यांना शेअर करा.
आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळवा. डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या मोबाईल नंबरवरती 77768371128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळवा. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. त्याचप्रकारे तुम्हाला जर परमेश्वर प्रेरणा देत आहे या सेविकाला मदत करायला तर डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे फोनपेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत या सेविकाला देऊ शकता. विनंती आहे की तुम्ही या सेविकाला जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी तुम्ही तुमच्या वैयक्तिक कौटुंबिक प्रार्थनेमध्ये तुम्ही आठवण ठेवा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.